लोकमतने जसं म्हटलं होतं की अचूक बातमी प्रत्येक प्रकरणातली आपल्यापर्यंत पोहोचवतोय, पण यामध्ये बघा वाल्मिक कराडला ताब्यात घेतलं असल्याची बातमी ही खोटी आहे, म्हणजे त्याला तो शरण आल्याची बातमी खोटी आहे असं या ठिकाणी कराड पोलिसांनी स्पष्ट केलेले। वाल्मिक कराड अजूनही फरार आहे। न्यूज 18 लोकमतची बातमी जी ती खरी ठरली आहे। वाल्मिक कराड अजूनही फरार असल्याचं आता कराड पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। माफ करा, वाल्मिक कराड अजूनही फरार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। यापूर्वी ज्या कालपर्यंत बातम्या आल्या होत्या की तो शरण आलेला आहे, तर तो शरण आलेला नसून तो अजूनही फरार आहे, त्याचा शोध घेतला जातोय आणि न्यूज 18 लोकमतची बातमी खरी ठरली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। वैभव, काय अपडेट? विशाल, सीआयडीच्या अत्यंत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर वाल्मिक कराड याला ताब्यात घेतल्याच्या किंवा त्याच्या अटकेच्या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या खोट्या असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अजूनही वाल्मिक कराड याचा शोध जो आहे तो सीआयडी कडून सुरूच आहे। त्याच्या मागावरती जवळपास 30 पेक्षा जास्त पथकं जी आहेत ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आहेत। देशाच्या काही सीमावर्ती भागांमध्ये सुद्धा ही पथकं जी आहेत ती पोहोचलेली आहेत। तो जमिनीच्या मार्गे देशाबाहेर पळून जाऊ नये याची काळजी जी आहे ती सीआयडी कडून घेतली जाते। त्याचे सीडीआर लोकेशन्स किंवा त्याचा झालेला संपर्क निकटवर्तीय या सगळ्यांवरती लक्ष ठेवून वाल्मिक कराडला लवकरात लवकर अटक केली जाईल असं सीआयडीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। कालपासून माध्यमांमध्ये वाल्मिक कराड हे शरण येणार असल्याच्या किंवा त्यांना अटक केल्याच्या, ते शरण आल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाहीये। न्यूज 18 लोकमतनं स्पष्टपणे हे सांगितलेलं होतं। कालही वाल्मिक कराड याला अटक झालेली नव्हती। रात्रीतूनही वाल्मिक कराड याला कुठलीही अटक झालेली नाही, त्याला ताब्यात घेतलेलं नाही किंवा त्याचा अजून ठाव ठिकाणा जो आहे तो सीआयडीला मिळालेला नाही। सीआयडी त्याच प्रयत्नामध्ये। पुन्हा एकदा ही बातमी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात। आता क्षणाची महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडला ताब्यात, म्हणजे वाल्मिक कराड हा ताब्यात असल्याची बातमी जी आहे ती खोटी आहे। पोलिसांना तो शरण आलाय ही देखील बातमी खोटी असल्याचं समोर येत आहे। वाल्मिक कराड अजूनही फरार आहे। न्यूज 18 लोकमतची बातमी जी ती खरी ठरली आहे। वाल्मिक कराडचा शोध घेतला जातोय।